आज आपण पाहिलं असेल भिवंडीतील रिक्षा चालकांचा जो संप होता आणि खरं म्हटलं तर संप म्हणण्यापेक्षा जी काय काही चुकीच्या पद्धती चालू आहेत. अरे रिक्षावाला हा महिन्याला किती कमवू शकतो? 15,000, 20,000, 25,000. आणि जर त्याला तुम्ही 11,000, 12,000, 13,000 फाईन लावली तर ती फाईन कुठून भरायची? त्यांनी त्यांचा परिवार कुठून चालवायचं? मुलाबालांचं पोषण कसं करायचं? त्यांची शाळा कशी शिकवायची? या सगळ्या गोष्टी एक माफक विषय आहे. आणि म्हणून मी तसं ट्रॅफिक DCP साहेब असतील, SCP असतील, याच्या सगळ्यांशी मी चर्चा देखील त्याविषयी करणार आहे. आणि काहीतरी एक नवीन कलम आहे 66-192 म्हणून, आणि त्या कलमांतर्गत देखील कारवाई केली जाते. खरं म्हटलं तर माझं स्वतःचं म्हणणं आहे की ज्या रिक्षा चालकांकडे परमिट आहेत, लायसन आहेत, तर अशा रिक्षा चालकांना काही गोष्टी सुटी मिळायला पाहिजे. अच्छा, रिक्षा चालक हे सर्वसामान्यांची सेवा करतात. सर्वसामान्य लोकच रिक्षात जातात तर इतर लोक जातात का? आपण बसला का पाठिंबा देतो? बसमधून काय स्टँडिंगला लोक जात नाही का? पण ती सरकारची आहे, शासकीय आहे. आणि मग रिक्षा काय आणि रिक्षा चालक काय हे का सरकार नाही आहेत का? सरकारचा एक भाग नाही आहेत का? तर काही गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हायला हवा. आणि त्या बाबतीत मी शुक्रवारी मिटिंग देखील लावलेली आहे. आणि त्यानंतर मग संबंधित मंत्री महोदयांशी पुढच्या आठवड्यात अधिवेशन चालू आहे, मुंबईला बैठक घेऊन त्याच्यावर एक तोडगा काढला आहे.